त्या व्यक्तीला जर फाशी शिक्षा झाली नाही किंवा कठोर शिक्षा झाली नाही तर परत हे प्रकार असे वाढू शकतात. हे पुन्हा पुन्हा प्रकार घडू नये त्यामुळे ह्या ठिकाणी प्रशासनाचा धाक, शासनाचा धाक असणं फार अत्यंत गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये हे जर आता हे प्रकरण जर उचललं सगळ्यांनी किंवा ह्या प्रकरणामध्ये सगळ्यांनी लक्ष घातलं आणि कठोरात कठोर शिक्षा दिली तरच येणाऱ्या काळामध्ये असे प्रकार घडणार नाहीत. नाहीतर या ठिकाणी अतिशय सामान्य लोक भयभीत झालेले आहेत की असे प्रकार पुढे वाढतील का काय असं लोकांना शंका मनामध्ये वाटू लागलेली आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच कठोर शासन होणं गरजेचे आहे. आणि कठोर शासन हे आता निश्चितच झालं तर ठीक आहे, नाहीतर लोकांमध्ये या ठिकाणी संभ्रमावस्था निर्माण होत आहे. खरोखरच महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी एक बदलापूर प्रकरण घडलं होतं आणि मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्राच्या त्या आरोपीचं एन्काउंटर केलं होतं. आता अशीच भूमिका ज्या 3.5 वर्षाच्या मुलीवर, त्या चिमुकलीवर अत्याचार घडलेला आहे, त्या देखील आरोपीचं अशाच पद्धतीने एन्काउंटर करावं नसता आमच्या ताब्यात द्यावं अशी तीव्र भूमिका आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे. लोक प्रकाश साठी, राजरतन डोंगरे, माजलगाव, बीड.